आणि यातल्या त्रासदायक ज्या काही अटीतटी असतील त्या आम्ही पूर्णपणे काढून टाकू. एक आयुष्य सुखाने आणि समाधानाने आनंदाने जगता यावं या दृष्टीने आमचं इंडिया आघाडीचं सरकार हे कामकाज करेल. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा इंडिया आघाडीच्या वचननाम्यात सुद्धा जाहीरनाम्यात सुद्धा विषय आहेत. तसंच याही वचननाम्यामध्ये आहेत की सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% जागा या महिलांसाठी ठेवू. त्याच्यानंतर महिला सुरक्षितता असेल, युवकांसाठी आहे अभिजात मराठी. मी तर सरळ सरळ सांगेन की महाराष्ट्राबद्दल आणि मराठी भाषेबद्दल केंद्राच्या मनात आकस आहे, म्हणून इतके वर्ष मागणी करूनही 10 वर्ष मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाहीये. तर तो आम्ही नक्कीच मिळवून देऊ हे सुद्धा या निमित्ताने सांगतोय. आणि उद्योगधंदा सामाजिक सुरक्षा पण आहे, आर्थिक रचनेचं बद्दल सुद्धा केलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा राज्यामध्ये युती सरकार होतं त्या युती सरकारच्या काळात 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवले होते. आम्ही केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर नक्कीच याबद्दल गंभीरतेने विचार करून 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील 5 वर्ष स्थिर कसे राहतील याच्याबद्दल आग्रही असू. कारण हे जर का नीट ठरवलं तो होऊ शकतं हे राज्य सरकारने तेव्हा दाखवून दिले. जर राज्य करू शकत असेल तर केंद्र का नाही करू शकणार. तर अशा ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे बेरोजगारी आहे, शेतकरी आहे, महिला आहे, उद्योग आहे, आरोग्य आहे, याच्यावरती आम्ही इंडिया आघाडी सरकारमध्ये आग्रही राहू आणि ह्या गोष्टी आम्ही करून घेऊ. आणि परत एकदा सांगतो, संविधानाचं रक्षण करणं ही आमच्या सरकारची प्राथमिकता असेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव ही लूट थांबवून मराठी अस्मिता तिचा एक नाही म्हटलं तरी मी दरारा हा शब्द किती कोणाला परवडेल कल्पना नाही, पण त्या मराठी भाषेचं महाराष्ट्राचं वैभव आणि महत्त्व हे देशासाठी काय आहे हे आम्ही दाखवून देऊ. महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख पक्षांनी 3 वेगवेगळे वचननामे असे जाहीरनामे ते प्रसिद्ध केलेले आहेत. महाविकास आघाडीमध्ये एकत्र एकजूट नाही आहे का? जाहीरनामा एक प्रसिद्ध करता का नाही महाविकास आघाडी? प्रत्येक जण प्रत्येकाचा वेगळा पक्ष आहे. आम्ही आघाडी केली म्हणजे पक्ष एकमेकात विलीन नाही केलेले. ज्या वेळेला आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्याही वेळेला भाजपचा एक जाहीरनामा किंवा थापानामा वेगळा होता आणि आमचा वचननामा हा वेगळा होता. बसा ना खुर्ची. जातीय जनगणना संदर्भातला जो उल्लेख आहे तो तुमच्यामध्ये नाही. शरद पवार मी तुम्हाला हेच सांगितलं की सगळ्यांमध्ये सगळे विषय हे प्रत्येकाने मग फक्त कव्हर बदलून छापलं असतं तर काय झालं असतं. आम्हाला ज्या काही गोष्टी अशा वाटल्या ज्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत आम्ही म्हटलेलं आहे की 50% आरक्षण 50%च्या वरती जायचं असेल तर लोकसभेमध्ये ते मंजूर करावं लागतं. खरं म्हटलं तर आज बहुमत गेले 10 वर्ष मोदी सरकारकडे होतं आणि सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला असता, पण दिल्ली सरकारचे अधिकार काढून घेण्यासाठी मोदी सरकारने कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ते मंजूर करून घेतलं. तसं आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी जर का हा प्रस्ताव आणला असता तर आम्ही आमचा पाठिंबा दिला असता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसचा एक जाहीरनामा आहे, इंडिया आघाडी म्हणून आहे, प्रत्येक प्रादेशिक पक्षाचा एक जाहीरनामा आहे, तसाच आमचा सुद्धा आहे. आणि इतर गोष्टींना आता जसं ते धार्मिक मुद्द्यावरून आम्हाला शिकवत आहेत, आम्ही जय भवानी हा शब्द मी म्हटलं मी काढणार नाही, पण भाजप मात्र आता पराभवाच्या भीतीने राम 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 करायला लागलेला आहे. मला असं वाटतं त्यांचं आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा ही परिस्थिती आलेली आहे, म्हणून त्यांना ते करू द्या.